कांग्रेस की विचारधारा ही शोभून अम्बेडकर विचारधारा की है। छत्रपति शिवाजी महाराज की विचारधारा है। महाराज की विचारधारा है और इस महाराज के नागपुर के भूमि में जो हमारे 138 साल के पहले अंग्रेजों के विचारधारा के समाप्त करने के लिए कांग्रेस की स्थापना की गई थी और ऐसे ही एक तानाशाह प्रवृत्ति आज लोकतंत्र में जो पैदा हुई है उसका भी खात्मा करने का विचार इसी भूमि से देश के मध्यवर्ती भाग से पूरे देश में जाने का संदेश ये भूमि से होने वाला है। और इसलिए मैं हमारे नेताओं का तहे दिल से स्वागत करता हूं। आप तालियां बजा के पहले नेताओं का हमारे स्वागत किया। मैं यहां पर उपस्थित हुए हमारे सभी माननीय मुख्यमंत्री महोदय, सीडब्ल्यूसी के सभी हमारे नेतागण, हर राज्यों से आए हुए पीसीसी अध्यक्ष, सीएलपी नेता, विधायक, सांसद, मैं सबका तहे दिल से इस महाराष्ट्र के पवित्र भूमि पर, जिस भूमि में डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने इतिहास रचा, बाबा साहब अम्बेडकर की कर्मभूमि रही, धम्म चक्र परिवर्तन का आगाज इसी भूमि से किया। ताजुद्दीन बाबा जो हमें एकता का संदेश देते हैं, हिंदू मुस्लिम सब उस दरबार में जाते हैं। ऐसे भूमि पर मैं सबसे पहले आए हुए सभी मेहमानों का तहे दिल से स्वागत करता हूं और बड़े पैमाने से यहां पर मेरी माता बहना, मेरे सभी बुजुर्ग, मेरे सभी युवा साथी यहां पे आप उपस्थित हुए, आपको भी धन्यवाद करता हूं। हमारे पत्रकार भाइयों को भी मैं स्वागत करता हूं। मराठीत बोलतो म्हणजे काय आमच्या भाषेतलं ते बरोबर होईल। आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की 1920 मध्ये महात्मा गांधीजींनी त्यावेळच्या तानाशाह इंग्रज सरकारच्या विरोधात याच भूमीतून असहकार आंदोलनाची सुरुवात केली, त्याचा ठराव पारित केला आणि एका तानाशाह प्रवृत्तीला एक चॅलेंज याच भूमीमधून झालं आणि संपूर्ण देशामध्ये महात्मा गांधींच्या नेतृत्वामध्ये इंग्रजाची तानाशाह प्रवृत्तीला संपवण्याचा आगाज या जमिनीतून झाला। त्याचा परिणाम 150 वर्ष या देशावर ज्या इंग्रजांनी आपली हुकुमशाही दाखवली, तानाशाही दाखवली, त्यांना याच भूमीतून महात्मा गांधींनी त्या काळामध्ये चलेजावचा जी भूमिका होती तिची प्रारूप याच भूमीतून तयार झालं आणि इंग्रजाला या देशातून सोडून जावं लागलं। आपल्या लक्षात असेल की आमच्या नेत्या सोनियाजी गांधी यांनाही सुद्धा याच भूमीमधून त्यांना काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बनवण्याचाही सुद्धा ठराव याच नागपूरच्या भूमीमध्ये झाला। इंदिराजी आमच्या सगळ्यांच्या आई, आजही देशाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात गेलो, महाराष्ट्राच्या कुठल्या कानाकोपऱ्यात गेलो तर आमच्या काँग्रेसची ओळखच इंदिरा गांधी आहे। आणि इंदिराजींनी देशाचे प्रधानमंत्री झाल्यानंतर या देशामध्ये हरित क्रांती आणली, श्वेत क्रांती आणली, परमाणु तयार केलं आणि देशाला जगाच्या पाठीवर महासत्ताक बनवण्याचा निर्णय इंदिराजींनी त्या काळात केला। त्याच्यानंतर आणीबाणीच्या नंतरची जी परिस्थिती निर्माण झाली
त्यानंतर याच भूमीमध्ये इंदिराजींनी सभा घेतली आणि आपल्यासारख्या प्रचंड सभाग्यामध्ये इंदिराजींना मिळाला. विदर्भातल्या 11 लोकसभा जागा तर त्या काळात आपण निवडून आणल्याच, पण संपूर्ण देशामध्ये त्याचा संदेश गेला आणि पुन्हा इंदिराजी बहुमतानं सत्तेमध्ये आली. याच नागपूरच्या भूमिकेच्या माध्यमातून आली. आणि म्हणून हा मध्यवर्ती भारताचा भाग असल्यामुळे आज ही सभा या ठिकाणी या देशामध्ये आमचे नेते मल्लिकार्जुन खरगे साहेब, राहुलजी गांधी यांचा संदेश पूर्ण देशाला जावा. आणि आपलं स्लोगन याच्यामध्ये आहे की है तैयार हम. एक तानाशाह प्रवृत्तीला या देशातून सत्तेच्या बाहेर काढण्यासाठी है तैयार हम. आमच्या शेतकऱ्याला